हॅलो. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं या ऑनलाईन सेशनमध्ये मी स्वागत करते. पाटील सरांच्या सांगण्यावरून आपण आज ही मीटिंग घेतलेली आहे की जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना कृषी ॲपच्या असतील किंवा फसलच्या असतील किंवा नकाशा संदर्भात असेल किंवा जे खतमात्रा शिफारस आपल्या मार्फत मला पाठवली जातात त्याच्या मार्फत म्हणजे काही शंका असतील तर त्याच आपण निरसन करण्याचा या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तर मी अंबिकाला रिक्वेस्ट करते की अंबिका मॅडमला की त्यांनी त्यांची स्क्रीन शेअर करावी आणि कृषी कॅबची माहिती द्यावी. कृषी कॅबची माहिती झाल्यानंतर आपण जे आपले फसल कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा मॅक्रॉपचे प्रतिनिधी असतील तर त्यांच्याकडनं त्यांची माहिती समजून घेऊया. पाटील सर, पर्टिक्युलर कुठलं एखादं सेशन घ्यायचंय का सर्व सेशन आपण घ्यायचे का मीटिंग मध्ये? मॅप माय क्रॉप अगोदर घेऊया आणि मग बाकीचे आपण सेशन हे करूया मॅडम. हा, चालेल. म्हणजे ऑलरेडी कारण आपलं बरीच माहिती म्हणजे शेतकरी वापरत आहे. जर त्यांचे काही म्हणजे शंका हो, असतील ना त्यात आपण पर्टिक्युलर घेतलं तर ते सोयीस्कर राहील असं मला वाटतंय. तेच मॅप माय क्रॉप आणि नंतर मग कृषक ऍप असे दोन जाऊया आपण. बर, चालेल. तर मी अरुण सरांना विनंती करते की त्यांनी हे सेशन कंटिन्यू करावं. मॅडम स्क्रीन शेअर करतोय मी. हा, परिमल सर आहेत. सॉरी, परिमल सर आज आपल्याला माहिती देणार आहे. ठीक आहे परिमल सर, तुम्ही स्क्रीन शेअर करा. स्क्रीन दिसते का? साहेब तुमचा व्हिडिओ ऑन करा ना सर. स्क्रीन नाही दिसत आहे. एकच मिनिट. दिसते का स्क्रीन आता? हो, दिसतील. सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. आज आपण ह्याच्यामध्ये जे पीक नकाशा संदर्भातली जी माहिती घेणार आहोत त्या पीक नकाशा संदर्भातली माहिती आज आपण या ठिकाणी बघूया. तर ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये कृषी ॲप ओपन करतो, कृषी ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला इथं AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे सर्वांना आपल्या परिचित आहेच की आपण पीक नकाशामध्ये आपल्या शेतासंदर्भातली जी काही सगळी माहिती ती माहिती आपण ह्याच्यामध्ये बघतो. तर आपण पीक नकाशाला गेल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये परत अजून एकदा पीक नकाशा सिलेक्ट करायचं. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक दोन गोष्टी क्लिअर करतो की ज्या वेळेला आता हे असं ढगाळ वातावरण असतं त्या ढगाळ वातावरणामध्ये काही सॅटेलाइट्स जे आहेत ते काही सॅटेलाइट आपल्या शेताची इमेज घेऊ शकत नाहीत. म्हणजे रेग्युलर इमेज जी आपल्याला 5 ते 6 दिवसामधून एकदा मिळते ती म्हणजे S1 सॅटेलाइटची इमेज. ती S1 सॅटेलाइटची इमेज आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये मिळू शकत नाही. त्यावेळेला आपण ह्याच्यामध्ये S3 असेल, S7 असेल किंवा S6 असेल ह्या सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या शेताची माहिती घेऊ शकतो. म्हणजे जर बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये एक सोडून आपण जवळजवळ 4 सॅटेलाइट्स यूज करू शकतो. त्याच्यामध्ये S1 आहे, S7 आहे, S3 आहे आणि S6 आहे. तर त्याच्यामध्ये जे आता जर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर S1 सॅटेलाइटची इमेज ही आपल्याला खालची म्हणजे 11 तारखेची अवेलेबल झालेली आहे. आणि जर ह्या 11 तारखेच्या इमेज मध्ये जर आपण बघितलं तर हा एका शेतकऱ्याचा प्लॉट आहे तो म्हणजे दत्तात्रय भिवा ढोले यांचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटचा जो एनडीव्ही आहे तो एनडीव्ही एकदम अतिशय चांगल्या रेंजमध्ये आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळजवळ ह्यांचा पूर्ण प्लॉट जो आहे तो युनिफॉर्म व्हिजिटेशन मध्ये जवळजवळ पूर्ण प्लॉट मध्ये जवळजवळ ह्यांचं जर बघितलं तर 60 ते 65% जी काही व्हिजिटेशन आहे म्हणजे जी काही खतं पिकाला दिली जातात ती खतं पिकाला ही व्यवस्थित अवेलेबल होत आहेत. याची माहिती आपल्याला एनडीव्ही मध्ये मिळते. जर पूर्ण प्लॉट मध्ये जर बघितलं तर त्या म्हणजे रोडच्या ह्या साईडचा जो उजव्या साईडचा जो प्लॉट आहे त्या उजव्या साईडच्या प्लॉट मध्ये ग्रोथ ही युनिफॉर्म आहे. फक्त जर डाव्या साईडचा जर प्लॉट बघितला तर ह्या डाव्या साईडच्या प्लॉट मध्ये फक्त थोडेसे जे काही व्हेजिटेशन आहे ते व्हेजिटेशन युनिफॉर्म नाहीये. थोडंसं त्याच्यामध्ये व्हेजिटेशन हे वरखाली आहे. ही माहिती आपण एनडीव्ही मध्ये बघितली. तर ह्याच्यामध्ये आपण जेवढा जास्त डार्क ग्रीन कलर आहेत त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की तेवढं पीक आपलं त्या ठिकाणी निरोगी आहे. ही माहिती आपल्याला याच्यामधून मिळाली. तर पुढची माहिती बघण्यासाठी आपण लीफ हेल्थ मॅप जो आहे तर लीफ हेल्थ मॅपच्या माध्यमातून आपल्याला कीड व रोग संदर्भातली माहिती याच्यामध्ये मिळू शकते. किंवा आपल्या जर एखादी पिकाचं आरोग्य जर एखाद्या ठिकाणी जर एकदम जर कमी झाला असेल तर त्याची माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते.
आता लीफ हेल्थ मॅप मध्ये जर आपण जर बघितलं तर आपल्याला हा जो उजव्या साईडचा जो प्लॉट आहे तो एकदम उजव्या साईडचा प्लॉट आहे, तो एकदम व्यवस्थित चांगल्या कंडिशन मध्ये दिसतोय. आणि इथं जर आपण जर बघितलं तर डाव्या साईडचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये रोड साईडचा जो एरिया आहे तो रोड साईडचा एरिया थोडासा आपल्याला कमजोर दिसतोय, म्हणजे त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. आता तो रोड साईडचा एरिया त्याच्यामध्ये बहुधा व्हेजिटेशन म्हणजे तिथली जी काही वृद्धी आहे किंवा तिथली जी काही पिकाची ग्रोथ आहे ती पिकाची ग्रोथ त्या ठिकाणी कमी झालेली असू शकते. पण मात्र आपला जो हा पाठीमागचा जो एरिया दिसतोय आपल्याला इथं मी ज्या ठिकाणी क्लिक केलंय स्पार्स व्हेजिटेशन आपल्याला दिसतंय, त्या स्पार्स व्हेजिटेशन मध्ये आपण जर जाऊन जर बघितलं तर आपल्याला तिथं नेमकी समस्या काय आहे ती समस्या आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देऊ शकते ना आपण तेवढ्याच ठिकाणी काम करू शकतो. आता ह्याच्यानंतरची जी काही एनी अदर इंडायसिस आहेत म्हणजे जी काही इतर मॅप आहे ती इतर मॅप आपण हे टॉगल मॅप ऑन करून त्याच्यामधून हे सगळे मॅप्स आपण बघू शकतो. आता ह्याचे जे सगळ्याची जी मिनिंग आहे ती सगळ्याची मिनिंग आपल्याला समजण्यासारखे आहेत की बाबा क्लोरोफिल मॅप असेल आणि जर आपण जर लँग्वेज जर चेंज केली तर लँग्वेज चेंज केल्यानंतर हे लँग्वेज हे सगळे नकाशे आपल्याला मराठीमधून सुद्धा दिसू लागतात. तर आता ह्याच्यामध्ये जो नायट्रोजन स्टेटस मॅप आहे तो नायट्रोजन स्टेटस मॅप आपल्याला पिकामधील नायट्रोजनची माहिती देतो. जर आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण प्लॉट मध्ये जर बघितलं तर एकदम चांगल्या पद्धतीने नायट्रोजन कंटेंट आहे, एकदम पुरेशा प्रमाणात नायट्रोजन आहे जे की म्हणजे मॅक्सिमम नायट्रोजन मध्ये कन्सिडर केलं जातं हे की म्हणजे एकदम व्यवस्थित परिस्थितीत नायट्रोजन आहे. फक्त जर ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्या पिकामधील जे काय नायट्रोजन आहे ते नायट्रोजन आपल्या ह्या ठिकाणी पिकामधील हे व्यवस्थित कंडिशन मध्ये हे उत्तम कंडिशन मध्ये हे व्यवस्थित कंडिशन म्हणजे चांगल्या परिस्थितीत आहे, कमी पण नाही किंवा जास्त पण नाही, आपण त्या ठिकाणी मॉडरेट कंडिशन मध्ये असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये फक्त रेड पॅच आपल्याला या ठिकाणी तो पण रोड साइडेड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाची जी काय व्हेजिटेशन आहे ते व्हेजिटेशन आपल्याला इंडियामध्ये तिथं कमी दिसलं होतं. हे सगळे मॅप्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर परिमलजी क्लोरोफिल्स मॅप आहे. हा परिमलजी एक मिनिट एक डिस्टर्ब करतोय. हे तुम्ही बघताय ठीक आहे, पण ते कलर लिजंड्स आणि त्याचे अर्थ हे जरा समजून सांगा शेतकऱ्यांना, कारण ते महत्वाचं आहे. कुठल्या तुम्ही आता जे म्हणतात की हे चांगलं आहे, पण नेमकं कशामुळे तुम्ही चांगलं म्हणताय हे कुठला पण कलर त्याच्यात काय इंडिकेट करतोय हे त्या ठिकाणी मेन्शन करा. सर सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळे जे आपले मॅप्स आहेत त्या सगळ्या मॅप्सवर आपण एकच कलर इंडिकेट करतो, त्याच्यामध्ये हिरवा कलर म्हणजे अतिशय चांगले आपल्या पिकाची वाढ आहे, आपल्या पिकाचं आरोग्य हे अतिशय चांगलं आहे. त्याच्यानंतरचा जो काही पिकट हिरवा आहे त्या ठिकाणी आपल्या पिकाची जी आरोग्य आहे किंवा आपल्या पिकाची जी वाढ आहे ती मॉडरेट आहे. आणि त्याच्यानंतर आपण पिवळा रंग असेल, नारंगी रंग असेल किंवा लाल रंग असेल त्याच्यामध्ये आपल्या पिकाचं आरोग्य हे अतिशय म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे किंवा आपल्या पिकाचं जे आरोग्य आहे ते आरोग्य त्या ठिकाणी कमी होत आहे, ही सगळी माहिती आपल्याला याच्यामधून मिळते. सगळ्या मॅपसाठी फक्त वॉटर वॉच मॅप जर सोडला तर बाकी सगळ्या मॅपसाठी आपण जवळजवळ इंडायसिस हे सेम ठेवलेले आहे. त्याच्यामुळे शेतकरी हे सगळे जे नकाशे आहेत हे सगळे नकाशे अगोदरपासून बघत आलेले आहेत आणि ह्या सगळ्या नकाशांमध्ये नायट्रोजन मॅप सुद्धा आपल्याला हिरवा रंग म्हणजे चांगल्या पद्धतीचं नायट्रोजन आहे तीच माहिती देतो, पिवळा रंग म्हणजे त्या ठिकाणी मध्यम नायट्रोजन आहे तीच माहिती देतो, तीच माहिती आपल्याला एनडीव्हीआय मॅप मध्ये सुद्धा सेम इंडायसिस मध्ये दिसते. याच्यामध्ये आपण कोणत्याच मॅपमध्ये असं वेगळा असं इंडायसिस प्रोव्हाइड केलेलं नाहीये. जे काही इंडायसिस आहेत ते इंडायसिस एकाच कलरमध्ये आहेत आणि ते सगळ्या मॅपला आपल्याला एकसारखी माहिती देतात. जर आपण जर फक्त वॉटर वॉच मॅपमध्ये जर बघितलं तर वॉटर वॉच मॅपमध्ये आपल्याला निळा रंग दिसतो. तो निळा रंग जेवढा आपल्या शेतातील ओलावा वाढत राहतो, जेवढा आपल्या शेतामधील मॉइश्चर वाढत राहतो, मातीतील ओलावा जेवढा वाढत राहतो तेवढ्या पद्धतीने निळा रंग हा तेवढ्या पद्धतीने डार्क 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 होत राहतो. तर त्याचे जे लिजंड्स आहेत त्याचे लिजंड्स काय सांगतात ही सुद्धा माहिती इथं आपल्याला लिजंड्स मध्ये दिलेली आहे. आणि ज्या वेळेला लँग्वेज चेंज करून आपण ही मराठीमध्ये माहिती बघू त्यावेळेला ही माहिती आपल्याला मराठीमधून सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे इथं जर गेलो आपण तर इथं कलर दिलेले आहेत सर, त्याच्या पुढे त्याचं रेंज दिलेली आहे, त्याच्या पुढे ते लिजन्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इन्फो पण दिलेली आहे सर. आता याच्यामध्ये मी ज्या वेळेला एखाद्या कोणत्या याच्यामध्ये आता जर मॅक्सिमम एरिया जर बघितलं तर 30 ते 40% ह्याच्यावर आहे. जर मी त्याच्यावर जर क्लिक केलं तर मला त्याच्यावरची जी काय माहिती आहे ती सगळी माहिती मला या ठिकाणी उपलब्ध आहे सर. म्हणजे इथं जर बघितलं तर आयडियल कंडिशन फॉर द मॅक्सिमम ग्रोथ पोटेन्शियल ही माहिती मला या ठिकाणी दिसते. आणि जर मी ज्या पद्धतीने ज्या वेळेला आयवर क्लिक करू त्यावेळेला मला ती सगळी माहिती त्याच्यामध्ये दिसायला उपलब्ध आहे सर, ही सगळी माहिती. आणि कोणता कलर काय इंडिकेट करतो ती सुद्धा सगळी माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते सर. ऍडिक्वेट मॉइश्चर असेल किंवा हाय मॉइश्चर असेल, व्हेरी हाय मॉइश्चर असेल, ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध असेल. परिमल त्याचबरोबर आपण जर परिमलजी बोलो ना सर.
हा, हे आपल्या लॅपटॉप किंवा पीसीच्या स्क्रीनला आपण लिजेंड्स बघू शकतो, पण मोबाईलमध्ये तसे लिजेंड्स नाही दिसत. दिसत आहेत सर मोबाईल मध्ये मोबाईल सुद्धा स्क्रीनवर लिजेंड्स ज्या वेळेला दिसत आहेत सर तुम्ही मोबाईल तुमचं मध्ये सुद्धा ओपन करून लिजेंड्स. बघा. ओपन करा की मोबाईलमध्ये. सर कारण स्क्रीन शेतकऱ्यांकडे आता दिसते मोबाईल म्हणजे आहेत, स्क्रीनचे. लॅपटॉप नाही आहेत सगळ्यांकडे. सर मी मोबाईलवर पाटील ओपन साहेब केलेलं आहे. पाटील साहेब, हा जो ओपन केलाय हा, आपण कृषक ऍप मध्ये मोबाईल मध्येच ओपन केलेला आहे. आपण कृषक ऍप अच्छा. मध्ये जे दत्तात्रय भिवाड डोले साहेबांचं आहेत त्यांच्याच हा, प्लॉटची माहिती आपण आता बघत आहोत. आणि ही सर्व बर. माहिती शेतकऱ्यांना कृषक ऍप मध्ये पीक नकाशामध्ये पाहायला भेटतात आणि तेच आपण दाखवतो. ते दाखवतोय आपण, पण ते त्यांना समजून सांगायचे की ह्या कलरचा अशा पद्धतीने अर्थ होतो. सर हो, हे इथे मला जे म्हणायचं लिजेंड्स आहे. टीम दिले तेच त्या हा, टीम लिजेंड्स तीच मध्ये प्रोव्हाइड करते ही माहिती. कलर तेच आहेत, 4च कलर आहेत. 4च कलर आहेत ह्याच्यामध्ये सर. त्या 4च कलर आपण आपल्याला फक्त अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि जरी शेतकऱ्यांना त्या तेच. 4 कलर मध्ये कन्फ्युजन वाटत असेल किंवा जर समजत नसतील तर ह्याच्यामध्ये लिजेंड्स उपलब्ध करून दिलेले आहेत. हे मोबाईलवर दिसत आहेत. सगळ्या शेतकरी बांधवांनी ओपन जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लिजेंड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याचे जे काही मिनिंग आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये किती एरिया आहे आपला त्या एखाद्या कलर मध्ये किंवा त्या एखाद्या लिजेंड मध्ये तो सुद्धा कलर आपल्याला या ठिकाणी एरिया सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे सर. तर आता जर आपण ह्या प्लॉट मध्ये जर बघितलं तर ह्या प्लॉटची जी वाढ आहे ती प्लॉटची वाढ ही अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कोणतेही जास्त असं म्हणजे युनिफॉर्म व्हेजिटेशन आहे. आणि त्याचबरोबर किडो रोगांचा असं जास्त काही प्रादुर्भाव दिसत नाहीये. फक्त हा जो डाव्या साईडचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये रोड साईडच्या एरियामध्ये आपल्याला फक्त जाऊन त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम असू शकतो त्याची खात्री करून त्याच्यावर आपल्याला जी काही प्रिकॉशनरी मेजर आहे ते प्रिकॉशनरी मेजर आपल्याला त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. ही माहिती आपल्याला याच्यामधून मिळते. आणि नकाशे संदर्भात काही शंका असतील कुणाच्या तर त्या पहिल्यांदा विचारा, मग आपण पुढे कंटिन्यू करू. नकाशे संदर्भात कुणाची काही अडचणी? शेतकरी बंधूंना विनंती की आपल्या काही अडचणी असतील किंवा कुठला नकाशा समजत नसेल किंवा दिसत नसेल तर कृपया आपण सांगावं. नकाशावरची डेट सिलेक्ट करताना काय अडचण येते का? ग्रेटर दॅन डेट असा काहीतरी मेसेज येते तिथे. हा सर, मी आता S1 मॅप मध्ये जे नकाशे सांगितले त्याच्या संदर्भातले जर काही अडचण असतील तर विचारा. मी पुढचं ट्रेनिंग सेशन कंटिन्यू करताना त्याच्यामध्ये S7, S3 आणि S6 काय बघायचे ते माहिती मी देतो. S1 चा 11 ऑगस्टचा डेटा बघा. बरोबर, बोलू ना सर. म्हणजे 11 ऑगस्टचा डाटा आहे ना तो दिसत नाहीये हो S1 चा. सर, काही काही प्लॉट्सला जर इमेज जर अवेलेबल झालेली नसेल काही ठिकाणी तर बघा. त्या ठिकाणी 11 ऑगस्टचा जो डेटा आहे तो डेटा त्या ठिकाणी आपल्याला दिसत नसेल. मी 1 मिनिटामध्ये चेक करतो सर. आपल्याला 11 ऑगस्टचा डेटा अवेलेबल आहे. नाव सांगता का सर आपलं? तुमच्या राहुल मुळे तुमच्याकडे बघा S6 8 ऑगस्ट आता 100% दिसते बघा, रेड कलर मध्ये ब्लर मध्ये दिसते. हो तसंच माझ्याकडे S1 चा डाटा 11 ऑगस्टचा ब्लर मध्ये दिसतो. हो, म्हणजे त्या ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तो आपल्याला डेटा अवेलेबल झालेला नाहीये सर. जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचे सगळे नकाशे आता समजावून सांगतो. ज्याच्यामध्ये S7 आपल्याला काय सांगतो किंवा S3 काय सांगतो आणि S6 काय सांगतो त्याची माहिती आपण त्याच्यामधून बघूया आता. ठीक. तर ज्या वेळेला आपण S1 सॅटेलाइट आपला बघून येतो, S1 सॅटेलाइट बघून झाल्यानंतर आपल्याला ह्या S1 सॅटेलाइटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ढगाळ वातावरणामुळे म्हणजे त्याची जी काही आपल्याला मिळण्याची तारीख आहे ती मिळण्याची तारीख आपल्याला ढगाळ वातावरणामुळे थोडीशी पुढे मागे होऊ शकते. म्हणजे जो आपल्याला अगोदर 5 ते 7 दिवसांमधून मिळत होता तो साधारणतः 10 दिवसांपर्यंत 15 दिवसांपर्यंत तो आपण जाऊ शकतो. तर मग त्याच्यामध्ये जो डेटा आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये एक नवीन सॅटेलाइट आलेला आहे तो म्हणजे S7 सॅटेलाइट. आता S7 सॅटेलाइट बघत असताना आपण हे बाकीचे सगळे सॅटेलाइट जे आहेत सगळे सॅटेलाइट काय करायचे तर काढून टाकायचे म्हणजे डिसिलेक्ट करायचे. आणि डिसिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये S7 सॅटेलाइटची जर इमेज जर बघितली तर आपल्याला 8 ऑगस्टची इमेज ही अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला जसं आपण S1 मध्ये बघत होतो त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पण नकाशे अवेलेबल आहेत की आपण कोणता नकाशा आपल्याला काय माहिती देतो. तर ह्याच्यामध्ये पण NDVI नकाशे आहेत. NDVI नकाशा आपल्याला पिकाच्या वाढी संदर्भातली माहिती देतो आणि जे लिजन्स आपल्याला इकडे होते तेच कलर आपल्याला इथं पण बघायचे. हिरवा रंग म्हणजे आपल्या पिकाची वाढ ही अतिशय चांगली आहे. त्याचबरोबर जर पिवळा रंग असेल, नारंगी रंग असेल तर त्या ठिकाणी आपल्या पिकाची वाढ जी आहे ती मध्यम आणि कमी स्वरूपात आहे. आणि लाल रंग जर असेल तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये कोणती तरी मोठी समस्या आलेली आहे. ही माहिती आपल्याला याच्यामधून
दिसते. आता जर बघितलं तर एनडीव्हीआय मध्ये सुद्धा आपल्याला हा जो एरिया आहे तो हा एरिया आपल्याला कमजोर ह्याच्यामध्ये दिसत होता. आणि म्हणजे डाव्या साईडचा एरिया, आणि डाव्या साईडच्या एरियामध्ये इथं सुद्धा आपल्याला थोडासा पिवळसर रंग दिसतोय. पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पिकाची जी काही वाढ आहे ती गुड व्हेजिटेशन आहे, म्हणजे वरच्या एरियापेक्षा थोडीशी वाढ कमी आहे पण चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. ही माहिती आपल्याला याच्यामधून उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला S6 सॅटेलाइट जो आहे तो S6 सॅटेलाइट सुद्धा आपल्याला माहिती देतो. ते S6 सॅटेलाइट मधून सुद्धा आपल्याला पिकाच्या वाढी संदर्भातली जी माहिती आहे ती एनडीव्हीआय नकाशामधूनच उपलब्ध आहे. आता जर बघितलं आपण तर S6 सॅटेलाइटची इमेज ही आपल्याला किती तारखेची अवेलेबल आहे, तर ज्यावेळेस जो सॅटेलाइट आपण सिलेक्ट करू त्याची आपल्याला ही इमेज इथं आता हा 14 जुलैचा अवेलेबल आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा लेटेस्ट जर बघितलं आपण तर S7 सॅटेलाइटची इमेज आपल्याला 8 ऑगस्टची अवेलेबल आहे. आणि जर त्याच्यामध्ये जर बघितलं तरी एनडीव्हीआय पण आपल्याला सेम माहिती देतो. त्याच्यामध्ये कलर जे आहेत ते सेम आहेत. जसे आपण S1 मध्ये बघितले, हिरवा रंग म्हणजे आपल्या पिकाची वाढ ही अतिशय चांगली आहे. आणि त्याचबरोबर नारंगी रंग असेल, पिवळा रंग असेल, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाची जी वाढ आहे ती मध्यम स्वरूपात किंवा कमी स्वरूपात, आणि लाल रंग जर असेल तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ही माहिती आपल्याला याच्यामधून मिळते. जरी ह्या कोणतीही इमेज नसेल तर आपल्याला शेवटचा ऑप्शन ज्या वेळेला राहतो तो म्हणजे S3 सॅटेलाइटचा. आणि S3 सॅटेलाइट मधून सुद्धा आपल्याला एनडीव्हीआय ची माहिती उपलब्ध होते. आता S3 सॅटेलाइटची पण इमेज आपल्याला 8 तारखेची अवेलेबल आहे. तर आपण 8 तारखेच्या एनडीव्हीआयच्या ह्याच्यामध्ये इमेज मध्ये जर माहिती बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा जो वरचा एरिया तो वरचा एरिया म्हणजे उजवा प्लॉट आपल्याला अतिशय चांगल्या व्हेजिटेशन मध्ये दिसतो. आणि जो खालचा एरिया आहे त्या खालच्या एरियामध्ये आपल्याला रोड साईडचा एरिया थोडासा आपल्या पिकाची वाढ असेल किंवा आपल्या पिकाचं जे काही आरोग्य आहे ते त्या ठिकाणी कमी, ही माहिती आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे करतो फक्त एक. जर आपल्याला बाकीचे सगळे मॅप्स जर बघायचे असतील तर आपण त्यावेळेला S1 चा उपयोग करू शकतो. आणि आपल्या पिकाचं ओव्हरऑल आरोग्य, आपल्या पिकाची वाढ त्याची माहिती बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये बाकीचे 3 S3 असेल, S6 असेल आणि S7 असेल त्याच्यामध्ये एनडीव्हीआयचा उपयोग आपण त्या ठिकाणी करू शकतो. जर काही शंका असतील कुणाच्या तर विचारू शकता याच्यावर. S3 आणि S6 मध्ये एनडीव्हीआय मध्ये फरक काय आहे? सर काय आहे की हे जे सगळे फरक म्हणजे एनडीव्हीआय मध्ये थोडं कसं कलर कसा असतो सर, तरी एनडीव्हीआय जो आहे तो वेगळ्या सॅटेलाइट मधून इमेज घेतली जाते आणि S6 ची इमेज ही वेगळ्या सॅटेलाइट मधून घेतली जाते. मध्ये आमच्या प्लॉटचा एरिया तो पूर्ण ग्रीन दिसतोय, चांगली व्हेजिटेशन ग्रोथ दिसते. परंतु S3 मध्ये गेलो तर काही ठिकाणी कॉर्नरला ऑरेंज कलर दाखवतो. कोणता सर? S3 मध्ये परिमलजी एक काम करा ना, बोला ना सर. सरांचा जो प्लॉट आहे ना तो जरा स्क्रीनवर घेतला तर बरं होईल, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला पण आणि त्यांना पण सांगता येईल. राहुल ठीक आहे, चांगदेव मुळे. राहुल सरांचा प्लॉट ओपन करतोय, स्क्रीन शेअर करतोय त्या प्लॉटची. हो हो लॅपटॉपवर स्क्रीन शेअर करतोय सर. ओके चालेल ना. राहुल सर, हा तुमचा प्लॉट आहे बरोबर? हाच प्लॉट आहे बरोबर. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण जे आता माहिती जे आता सरांनी जे सांगितले आहे, आता याच्यामध्ये S1, S3, S5, S6 आणि S7 याच्यामध्ये आपण उपग्रह प्रतिमेची माहिती बघतो. याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायची गोष्ट आहे की आता आपण जी माहिती बघतो S1 मध्ये जसं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नकाशा हा 5 दिवसानंतर अपडेट होतो. म्हणजे आपल्याला जी माहिती भेटली ती मागच्या 5 दिवसाची सरासरी माहिती असते. आता आपण काय केलंय की मागच्या काही याच्यामध्ये क्लाउड कव्हरमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा डेटा तिथे दिसत नव्हता. मग अशा वेळेस आपण S3 आणि S7 मध्ये हा डेटा उपलब्ध करून देतोय एनडीव्हीआयचा. S7 जो डेटा असतो हा प्रत्येक 15 दिवसानंतर किंवा 10 ते 15 दिवसानंतर तो आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्हाला जी काही उपग्रह प्रतिमेची माहिती जी भेटते ती अवरेज आपल्याला मागच्या 10 दिवसाची तिथे पाहायला भेटते. आणि S3 जो असतो तो S3 आपल्याला 7 ते 15 दिवसाच्या दरम्यानची माहिती आपल्याला इथं प्रोव्हाइड करतात. आता हा तुमचा जो पीक नकाशा आपण जो बघतोय 11 ऑगस्टला आपल्याला S1 चा डेटा आला नाही, कारण की तिथं जवळपास आभाळ सदृश्य परिस्थिती ही 100% जवळपास होती, जे की आपण इथं बघतोय. पण S6 मध्ये आपली आभाळ सदृश्य परिस्थिती ही 0.0% होती, तर आपल्याला तो डेटा आला. आणि एनडीव्हीआयच्या व्हॅल्यूनुसार आता आपण जे बघतोय एकंदरीत पिकाची वाढ ही चांगली. आता S6 चा जो डेटा आपल्याला दिसतो हा मागच्या 24 ते 48
तासाचा. म्हणजे 1 ते ओके. 2 दिवसाचा हा नकाशा असतो. म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये जी पिकाची वाढ आहे ती पिकाची वाढ एकदम चांगली चालू आहे. आता ओके. S7 मध्ये जर आपण गेलो तर S7 मध्ये ही आपली सरासरी माहिती आहे. आता इथं डिफरन्स काय आहे की आपण जर S6 चा नकाशा बघितला तर आपल्याला तो गडद हिरवा कलर दिसतोय, बरोबर. हो. आणि S7 मध्ये आपल्याला हा भाग गडद दिसतोय, म्हणजे इथे हेल्दी व्हेजिटेशन दिसतंय, जिथं हिरवा कलर दिसतोय तिथं. आणि या ठिकाणी मॉडरेट म्हणजे गुड टू मॉडरेट व्हेजिटेशन दिसतंय, बरोबर. आणि हे जे ऑरेंज आहे, ओके. हे ऑरेंजच्या ठिकाणी आपल्याला एकदम स्पार्स व्हेजिटेशन दिसतंय. पण हा जो पूर्ण सॅटेलाइटची जी आपली S7 ची माहिती आहे, ही S7 ची माहिती ही आपली सरासरी मागच्या 10 दिवसाची आहे. म्हणजे आपला क्रॉप परफॉर्मन्स ओके. जो करतोय मागच्या 10 दिवसाचा, तो सरासरी माहिती आपल्याला ते दिसतोय. पण मग आता आता आपण बघतो की मागच्या काही दिवसामध्ये सनशाईन आवर वाढलेलं आहे. उन्हाची तीव्रता ही जवळपास कमी दिसत आहे. त्याच्यामुळे पोषक वातावरण आपल्या पीक वाढीला इथे निर्माण होत आहेत. आणि हे मागच्या 24 तासामध्ये जर बघितलं तर इथं आपल्याला हेल्दी व्हेजिटेशन S6 मध्ये दिसत आहे. ओके. ओके. सेम आपण जर S3 मध्ये NDI मध्ये बघितला तर आता जसं की NDI मध्ये आपण जर बघितलं तर आता इथं सुद्धा आपल्याला S7 आणि S3 मध्ये S7 जो आपल्याला जसं 10 दिवसाची माहिती होतो तसंच S7 आपल्याला 7 ते 15 दिवसाची सरासरी माहिती इथं सांगते. इथं बी बघा S7 सारख्याच आपल्याला पूर्ण गुड व्हेजिटेशन ते दिसतात, हिरवा पाठ पूर्ण तिथे एकदम हेल्दी व्हेजिटेशन दिसत आहेत आणि इकडे स्पार्स व्हेजिटेशन दिसत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक आठवड्यामध्ये एक सॅटेलाइटची इमेज तुम्हाला या म्हणजे ऍडव्हर्स कंडिशन मध्ये सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला भेटणार आहे. तर त्याच्यामुळं आपण जी माहिती बघायची आहे ती S1, S5, S3, S7 आणि S6 मध्ये बघायची आहे. याचा आम्ही डॉक्युमेंट सुद्धा बनवलेलं आहे. त्याची एक PDF आणि एक मेसेज आम्ही व्हॉट्सअपवर जसं आपलं हे झालं सेशन ते आम्ही आपल्या ग्रुपवर टाकून देऊ. म्हणजे तुम्हाला ते आणखीन विशेष करून तुम्हाला रेफरन्ससाठी ते सोपं पडेल त्यावेळेस तुम्ही पीक नकाशा बघसाल त्यावेळेस. ओके. ठीक आहे सर. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. S2 आणि S4 अवेलेबलच नाही आहेत ना? नाही, S2 आहे S2, मला. S4 अवेलेबल आहेत. हा. S4 नाही आहेत, पण S2 जे आहेत ते S2 मध्ये आपण आपली जी सॅटेलाइट इमेज आपण जे घेतो ती सॅटेलाइट इमेज बग आहेत का ते बरोबर घेतोय का चुकीची येते ती माहिती आपल्याला S2 मध्ये दाखवतात. आता इथं समजा आता S2चं इथं 43.25% क्लाउड कव्हर होतं. आता इथं बघा, आता ही S2 ची मी ओपन केली सॅटेलाइट इमेज ऑप्टिमाइज. आता ही जी इमेज आपण जी बघतोय ना, आता इथे डार्क कलर दिसतोय, बरोबर. हा डार्क कलर सांगतो की ते बघ नाहीये, तुम्ही जी माहिती घेतायत काही दिवसाची पाठीमागची ती बरोबर आहे. ओके. मग या आता समजा इमेजेस इथं बद्दल ते इथं जर पांढरा कलर जर असं समजा व्हाईट कलरचे पूर्ण असे पूर्ण फार्म जर असतात तर समजायचं की ते बग आहे. आपल्याला आलेला डेटा हा थोडाफार प्रमाणामध्ये बग असल्यामुळे चुकीचा असू शकतो. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे सर. तर त्यासाठी आपण S2 वापरतो. बाकी आपल्याला जो डेटा बघायचा तो S1, S3, S5, S6 आणि S7 मध्ये बघायचा. चालेल. थँक्यू. ठीक आहे सर. आणि हा, आपल्याला लॅपटॉपला ऍक्सेस आहे का कृषक ॲपचा? काय म्हणले सर? लॅपटॉपला देखील आपल्याला पाहता येतं का PC वर वगैरे कृषक ॲप डिटेल? कृषक ॲप लॅपटॉपला सपोर्ट नाही सर. पण ह्याची वेबसाईट असेल ना? नाही, वेबसाईट पण नाहीये सर. वेबसाईट नाहीये. हे अँड्रॉइड मोबाईल साठी ऍप्लिकेशन आहे सर. नाही. ओके. नाही, जसं तुमच्याकडे मोबाईल लॅपटॉपवर PC वर जसं ओपन झालं तसं आमच्याकडे होऊ शकतं का? नाही सर, हे ऍक्च्युली आपला कारखाना नाही सर, सर्व्हरचा आम्ही डॅशबोर्ड काय आहे. करतो तो डॅशबोर्ड आम्ही इथे ओपन केलाय. आता आपण जो पहिले अगोदर माहिती देत होतो ती कृषक ॲप मध्ये दत्तात्रय साहेबांची माहिती देत होतो. तर ते आपल्याला परत अपडेट करायला लॉग इन करावं लागतं. आम्ही इथं लगेच तुमची माहिती इथे चेक करू शकतो ह्या डॅशबोर्डला, म्हणून आम्ही हा लॅपटॉपवर ओपन केलेला आहे. शेतकऱ्यांनाही लॅपटॉपचा ऍक्सेस देऊन डॅशबोर्ड दिला तर म्हणजे स्क्रीन वाईड स्क्रीनवर पाहता येईल असं मला वाटतं. म्हणजे इन फ्युचर तसं करता येऊ शकतं का असं विचार? नाही, ठीक आहे ना. मी तुम्हाला मॅप माय क्रॉपचे क्रेडेन्शियल मी शेअर करतो. विचार करू. राहुल सर, ते आपल्याला मॅप माय क्रॉपचं जे आहे ना इंडिव्हिज्युअल तुमच्या प्लॉट साठी जर तुम्हाला ते क्रेडेन्शियल शेअर करतील त्याच्यावर तुम्ही आपले पाहू शकाल. चालेल. थँक्यू. म्हणजे बरं होईल ते जरा वाईड स्क्रीनवर कसं ते ऑपरेट करणंही सोपं जाते. जसं आता S1, S6 हे जसे सिलेक्ट करत होते ना तसं मोबाईलवर जरा डिफिकल्ट वाटतंय. डिफिकल्ट होतं ते, बरोबर आहे. आणि सर आता अजून याच्या खाली मॅपच्या खाली पण काही माहिती आहे, ती पण माहिती आपल्याला सांगतील पुढे. अरुणजी. ठीक आहे. ओके. हा.
आता याच्यामध्ये बघा, आता आपण फार्म इन्फॉर्मेशन आपल्याला एक बघायची इथं खाली. आता त्याच्यामध्ये फार्म इन्फॉर्मेशन काय दाखवते की आजच्या आपल्या पीक परिस्थितीची माहिती. समजा की आता आपण इथं बघितलं जनरल फार्म रेटिंग आणि ए फार्म रेटिंग, हे दोन रेटिंग आपल्याला इथं दिसतात. जनरल फार्म रेटिंग जे असतं ते आपलं हिस्टॉरिकल डेटा इथं स्टडी केला जातो. एन्व्हायरमेंटची माहिती म्हणजे आपल्या हवामानाची माहिती इथं तपासली जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जे आहेत फक्त सॅटेलाइटचा डेटा आपला इथं जो यूज केला जातो, जसं की एनडीव्हीआय ईव्हीआय आपण जे यूज करतात ते एआय फार्म रेटिंग मध्ये आपण यूज करतो. आता इथं बघा, इथं जनरिक फार्म स्कोअर मध्ये एअर क्रॉप ग्रोथ दिसतंय जे की 53.50 आहे आणि एआय फार्म स्कोअर ही 57.50 आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कन्फ्युज व्हायचं नाही की इथं माझं फेअर क्रॉप ग्रोथ दिसतंय आणि जनरिक फार्म स्कोअर हा 53.50 दिसतोय. इथं पुअर क्रॉप ग्रोथ दिसतंय आणि इथं माझं एआय फार्म स्कोअर हा जेनेरिक फार्म स्कोअर पेक्षा जास्त आहे. तर याचं एक मी माहिती तुम्हाला सांगतो की हा जो पुअर क्रॉप ग्रोथ आपल्याला दिसतोय एआय फार्मचा रेटिंगचा, जसं की तुमच्या मागच्या काही दिवसांमध्ये एआय फार्म स्कोअर हा अधिक होता. ठीक आहे, म्हणजे 57च्या ऐवजी तुमच्या असू शकतो एक तर 60च्या जवळपास तुमचा तो फार्म स्कोअर असेल. मग तो फार्म स्कोअर सडनली काय झाला की जसा आपला एनडीव्हीआयचा नकाशा आला, सॅटेलाइट इमेज आली, तिथली पूर्ण माहिती आपल्याला भेटली, हवामानाची माहिती भेटली, त्याच्यानंतर त्याची परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात तिथं पिकाची वाढ ही काही प्रमाणे मंदावलेली असते. मग त्याच्यामुळे तिथं आपल्याला हा पुअर क्रॉप दिसतोय. पण आपला एआय फार्म स्कोअर हा चांगला आहे, म्हणजे तरी पण आपल्या एकंदरीत बघितलं तर आपली प्लॉट ही जवळपास चांगल्या वाढीमध्ये आहे. फक्त एवढं आहे की मागच्या काही आठवड्यापेक्षा आजच्या ह्या आठवड्यामध्ये त्याची वाढ थोडी मंदावलेली आहेत. मग त्याच्यासाठी आपली एआय शिफारस मध्ये आपल्याला काही खतमात्रा शिफारस केलेल्या आहेत, पाण्याची शेड्यूल तिथे आपण शिफारस केलेल्या आहेत, तर त्यानुसार आपण त्याच्यामध्ये आपल्या प्लॉटवर अवलंब करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचा जो एनडीवाय येईल तो एनडीवाय आपल्याला अधिकचा भेटेल. म्हणजे समजा मागच्या वेळेस तुमचा 0.60 ते 65 एनडीवाय रेंज असेल, तर मग होऊ शकतो पॉसिबल की ह्यावेळेस तुमचा अवरेज हे 60 ते 55 किंवा 60 ते 65 असेल, म्हणजे एक 0.5 हे कमी झालेलं असेल, म्हणून आपल्याला तिथं पुअर क्रॉप दिसते. दुसरा पार्ट इथं बघा तुम्ही, टोटल एरिया, आपला प्लॉट किती एरिया आहे, क्रॉप कोणता आहे, किती दिवसाचं आपलं क्रॉप झालं, त्याचा स्टँडर्ड इल्ड डेटा आहे. आता सर्वांना सांगू इच्छितो की स्टँडर्ड इल्ड डेटा जो असतो हा आपला सर्वसाधारण मागच्या काही वर्षाचा उत्पन्न असतं की किती असतं अवरेज. पण आता आपल्याला तुमचा मागचा हिस्टॉरिकल डेटा आमच्याकडे नाहीये, तर आम्ही सर्वसाधारण सर्व शेतकऱ्यांचा 80 टन पर एकर एक अवरेज ठेवलेला आहे की तुमचं 80 टन पर एकर उत्पादन अपेक्षित होतं. पण आता टार्गेट यील्ड आपण त्याच्यापेक्षा वाढून 88 टन केलाय, म्हणजे तुम्हाला अपेक्षित उत्पादन 88 टन पर एकर पाहिजे. पण त्याच्यानुसार करंट एआय यील्ड डेटा आपल्याला इथं दिसतो. पण आता इथं करंट एआय यील्ड जो आहे तो अनडिफाईन्ड टर्न्स दिसत आहेत, म्हणजे जवळपास आपण सॅटेलाइट इमेज घेताना जो सॅटेलाइट आपण वापरतो ती माहिती उपलब्ध नसल्यामुळे आपण आता इथं एआय यील्ड डेटा आपण इथं बघत नाही. पण काही काही शेतकऱ्यांना सुद्धा हे एआय यील्ड डेटा इथं उपलब्ध झालेला असेल. त्याच्यानंतर टिलेज टाईप आणि वॉटरिंग मेथड जे आहेत की आपण कोणतं ड्रिप वापरतो का फ्लड वापरतो ती माहिती आपण इथं बघू शकता. तर मी तुम्हाला सर्वांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जी माहिती जी बघायची आहे शक्यतो आपण आपली सॅटेलाइट इमेजची क्रॉप मॉनिटरिंगच आपण माहिती बघा, जी उपग्रह प्रतिमेची माहिती ज्याच्यामध्ये एनडीव्हीआय, ईव्हीआय, वॉटर वॉश मॅप हे मुख्य नकाशा S1 मध्ये बघा, आणि बाकी S5 असतील, S3 असतील, S6 असेल, S7 असेल, आपल्या डेली मॉनिटरिंग साठी आपण हे बाकीची सॅटेलाइट माहिती एनडीव्हीआय मध्ये बघायची. या संबंधितली पूर्ण माहिती पुस्तिका आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर बी टाकू आणि एक व्हिडिओ सुद्धा तिथे शेअर केला जाईल. फक्त आता काय झालं की अगोदर आपण S1 आणि S6 हे दोन सॅटेलाइट बघायचे सांगितले होते, पण आता आपण S5 मध्ये, S3 मध्ये आणि S7 मध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक आठवड्याची माहिती आपण उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून तुमची क्रॉप मॉनिटरिंग ही प्रत्येक आठवड्याला आपण करू शकता. ठीक आहे सर, आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण पुढील सेशन साठी जाऊया. शेतकरी बंधूंना कोणाला अजून काही प्रश्न असतील तर प्लीज. जर आपले कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहोत आपल्या सोमेश्वर शुगर फॅक्टरीच्या, तुम्ही तिथं तुमचे प्रश्न विचारू शकता, नाहीतर मला स्वतः तुम्ही कॉल करू शकता. माझा नंबर आहे 72 76 76 84 34. तुम्ही माझ्या ह्या नंबरवर बी कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज बी टाकू शकता. मी तुम्हाला तिथं ती माहिती देण्यासाठी उपलब्ध असेल. धन्यवाद.
अंबिका मॅडम, आपण पुढील सेशनसाठी कृषी कॅपची एक माहिती शेअर करूया. हो सर, कृषी कॅपची देते मी माहिती. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आता आपण बघूयात की कृषी कॅप कसं डाउनलोड केलं जातं आणि त्याची प्राथमिक माहिती. माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्च मध्ये तुम्ही कृषी कॅप टाकायचं. कृषी कॅप टाकल्यानंतर इथे खाली येते बघा, कृषी इंग्लिशमध्ये पण येतं आणि मराठीमध्ये. तर आता मी डाउनलोड केले. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जातं अलाव टू मेक अँड मॅनेज द फोन कॉल्स. तर त्यासाठी तुम्ही अलाव हे ऑप्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारतात. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा, जेणेकरून तुम्हाला सगळा डाटा दिसून जाईल. आता सोमेश्वरचे एक शेतकरी, त्यांचा मी नंबर टाकते इथे. नंबर टाकल्यानंतर वरती इथे दिसते बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. जे शेतकरी बांधवांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाकला त्यांना ती पट्टी दिसून जाईल, आणि ज्यांनी रजिस्टर मोबाईल नंबर नाही टाकला तर त्यांना सोशल मीडियाशी जोडले जावा असे येईल. त्यामुळे शक्यतो सगळ्यांनी रजिस्टर मोबाईल नंबर टाकत जावा. इथं वर क्लिक केल्यानंतर इथं 3 लाईन दिसतात. तिथं माझे प्रोफाईल मध्ये येते बघा. माझे प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर इथं शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर येतो, त्यांचं नाव, आडनाव, राज्य, जिल्हा, तालुका ही सगळी प्राथमिक माहिती येते आणि भाषा निवडायचं. आता आपण शक्यतो शेतकरी बांधवांना समजेल अशा मराठी भाषेतच बघूयात. वरती इथं पट्टी दिसते बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं 4 ऑप्शन दिसतील. माझा ऊस, पीक नकाशा, AI खत मात्रा शिफारस आणि चौथं ऊस ताळेबंद. माझा ऊस मध्ये तुमच्या रानामध्ये जे काही सेन्सर बसवलेले आहे तर त्याची सगळी माहिती इथं मिळते. म्हणजे जमिनीतील ओलावा असेल, तापमान. आपले प्रतिनिधी फसल टीमचे अविनाश सर तुम्हाला इथं माहिती देतील. ही सगळी माहिती इथं दिसते माझा ऊस मध्ये. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये ही 3 ऑप्शन दिसतात, प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. प्लॉट मोजणीमध्ये इथं तुम्हाला दिसत असेल PRN नंबर, लागण तारीख, अडसाली आहे, सुरू आहे का प्री सीझन आहे ते, क्षेत्र आणि फार्मरचं नाव. तर हा PRN नंबर आम्ही बॅकएंड साठी तयार केलेला असतो डाटा असाइन करण्यासाठी. त्यानंतर पीक नकाशावरती जाऊयात आपण. पीक नकाशामध्ये आता जी अरुण सरांनी आणि परिमल सरांनी जी माहिती दिली, पीक नकाशे कसे बघायचे, कोणती बघायची, ती डिटेल माहिती या पीक नकाशामध्ये दिसते. आता इथे त्यांचा प्लॉट दिसतोय शेतकऱ्यांचा, विवेक सरांचा. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे AI खत मात्रा शिफारस. यामध्ये शेतकरी बांधवांना त्यांच्या सॉइल रिपोर्ट म्हणजे माती परीक्षण नमुना त्याच्यानुसारच आपण हे शेड्यूल देत असतो. त्याचबरोबर वेळोवेळी हवामानामध्ये जे काही बदल होतात त्याच्यानुसार पण आपण यांना शेड्यूल देत असतो. आमचे प्रतिनिधी प्रांजली मॅडम ते तुम्हाला शेड्यूलची माहिती देतीलच. आणि चौथा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे ही एक प्रकारे ऑनलाईन ई डायरी आहे. म्हणजे जेणेकरून आता काही वेळेला काय होतं, शेतकरी बांधव रानामध्ये ऑपरेशन करतात, ते वही किंवा डायरीवरती लिहून ठेवतात. काही वेळेला डायरी हरवते, मग ते लक्षात येत नाही की खर्च किती झाला आणि शेवटी उत्पन्न किती निघालं. तर त्यासाठी आपण ऊस ताळेबंद हा ऑप्शन दिलाय, जेणेकरून तुम्ही इथं तुमचा सगळा खर्च वगैरे नोंदवू शकतात आणि शेवटी कळू शकतं की AI द्वारे आपला खर्च किती झाला आणि उत्पन्न किती निघालं. तर इथं बघा, मगाशी मी सांगितलेलं PRN निवडा. PRN वरती क्लिक करायचं. त्यानंतर खर्च प्रकार. खर्चामध्ये आपण खर्च प्रकारच निवडूयात. आणि खर्च प्रकारामध्ये इथं नांगरणी असेल, कुळवणी असेल, शेणखत, जे जे रानामध्ये ऑपरेशन केलेत ते ऑपरेशन वरती क्लिक करायचं. आता मी उदाहरण घेते नांगरणी. नांगरणीवरती क्लिक केल्यानंतर इथं तारीख विचारली जाते. मग नांगरणीसाठी जो काही खर्च झाला तो इथं रक्कम मध्ये टाकायचा, तपशील, आणि त्यानंतर जतन करा म्हणायचं. जतन करा केल्यानंतर वरती उजव्या हाताला इथं रिपोर्ट ऑप्शन दिसतो, त्यावरती क्लिक करायचं.
त्यावर क्लिक केल्यानंतर PRN नंबर निवडा. PRN वरती क्लिक करायचं. मग इथं दिसते बघा, विवेक सरांनी त्यांची थोडी माहिती इथं भरलेली आहे. शेणखत 15/5 केलं होतं, सरी सोडणे किंवा रान बांधणी ते सगळं केलेलं आणि खर्च किती झाले ह्या सगळ्या गोष्टी इथं टाकलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे आणि इथं अपडेट ऑप्शन पण येतो. आणि जर शेतकरी बांधवांना वाटलं की बाबा ही सगळी हा तक्ता आपण डाउनलोड करून घ्यायचाय तर डाउनलोड करा, इथं एक ऑप्शन दिसतं. सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी शक्यतो ऊस ताळेबंद हा ऑप्शन वापरा, म्हणजे जेणेकरून कळून जाईल की खर्च किती निघाला आहे आणि उत्पन्न. यानंतर फसल टीमचे प्रतिनिधी अविनाश सर तुम्हाला पुढील माहिती देतील. धन्यवाद. हा, एक मिनिट. अंबिका मॅडम, कृषक ऍप संदर्भात जर कोणा शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर कृपया त्यांनी विचाराव्यात. हो सर, चालेल ना. ज्यांना कोणाला अडचण येत असेल ना तर त्यांनी विचारा, आपण ते सॉल्व्ह करूयात. शेतकऱ्यांचे माईक ऑफ केलेले आहेत का? शेतकरी बंधूंना माईक ऑन करायला करून द्या, म्हणजे ते बोलतील काहीतरी. हो सर. तेजस्विनी मॅम, माईक ऑफ आहेत का फार्मरचे? नाही नाही, सगळ्या ते अनम्यूट करून बोलू शकतात सर. आपण सगळ्यांचे कंपल्सरी नाही केलेले. नाही केले का? माईक चालू आहे. हा, बोला बोला राहुल सर. नाही, माईक चालू आहे. माझी शंका नाहीये काय, फक्त तुमची शंका होती ना बरं बरं, कशी काय. येस येस, थँक्यू. शेतकरी बंधूंना कोणाला काही अडचण असतील कृषी ऍप संदर्भात तर कृपया आपण बोलू शकता. मोबाईल मधला आपण अनम्यूट करून घ्या. टेकवडे साहेब, काही अडचण आपल्याला? नाही काय सर. बरं बरं बरं. आम्ही असं गृहीत धरतो की आपल्याला कृषक ऍप मध्ये कोणाला काही अडचण नाहीये आणि पुढे जातोय. चालेल. अविनाशजी, अविनाश पांगरकर सर. पाटील सर, अविनाश सरच एक्सप्लेन करते ते करतील. हो हो हो. नमस्कार सर्वांना. तर फसल ऍप मी तुम्हाला दाखवत आहे आता की हा फसल ऍपचा डॅशबोर्ड आहे जो की आम्हाला इथे दिसतो. पण प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या रानातलं जे काही सेन्सर आपण लावलेलं आहे तर त्याची माहिती तिथे तुम्हाला दिसते. जसं की कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याचं नाव सांगा पाटील सर, आपण त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी पाहूयात. राहुल चांगदेव मुळी साहेब आहेत, त्यांच्या शेतावरचं बघूया आपण. बेटर वे. हा, आणि तुझी स्क्रीन पण शेअर करा सर. येस, हा, दिसते ना स्क्रीन? नाही स्क्रीन नाही, तुम्ही व्हिडिओ ऑफ केलाय वाटतं. नाही, एक मिनिट. दिसते दिसते. दिसते ना स्क्रीन? हो, आता दिसते, आता दिसते. ठीक आहे. हे बघा, असं तुम्हाला जेव्हा तुम्ही कृषक ऍप ओपन करता, कृषक ऍप मध्ये माझा ऊस अंतर्गत तुम्हाला ही गोष्ट बघायला भेटते की तुमच्या शेतामध्ये जे काही युनिट लावलेलं आहे फसलचं त्या संदर्भात डेटा तुम्हाला बघायला भेटतं. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचं नाव इथे दिसतं. त्यानंतर तुमचं जो काही स्पोक आहे, तुमचं सेन्सर जे आहे ते कुठल्या हबला कनेक्ट केलेलं आहे त्याचं तिथे नाव दिसतं खाली. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या डिव्हाइसचं नेटवर्क किती आहे हे इथे तुम्हाला दिसतं. यामध्ये अंतिम संक्रमित म्हणजे काय, तर तुमचा शेवटचा डेटा त्या डिव्हाइसने कधी घेतला हे तुम्हाला दिसतं. म्हणजे प्रत्येक एका तासाचा डेटा जो आहे
तो आपण इथे घेत असतो आणि तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटतो. त्याचप्रमाणे त्या डिव्हाइसचं नेटवर्क किती आहे हे इथे तुम्हाला कळत आपलं जे काही म्हणजे बॅटरी पर्सेंटेज आहे हे इथे तुम्हाला दिसतं. त्यामध्ये आपल्याला सोलर पॅनल बॅटरी चार्ज होत असते तर इथे तुम्हाला दिसतं, जसं की आता इथे दिसतं 100% आहे. त्यानंतर तुमचं पीक कुठलं आहे, पिकाची अवस्था कुठली आहे आणि पुढची येणारी अवस्था कोणती आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. जेणेकरून ज्या काही तुम्हाला ऍडवायझरी येतात आपण त्याच्यानुसारच तुम्हाला ऍडवायझरी प्रोव्हाइड करतो. माईक म्यूट करता का? कुणाचा चालू आहे? त्यानंतर तुम्ही खाली बॉक्समध्ये बघू शकता तुम्हाला 2 गोष्टी इथे दिसतात. एक मातीचं तापमान आहे आणि एक प्राथमिक जमिनीतील ओलावा आहे. आता यामध्ये मातीचं तापमान तुम्हाला दिसतं, प्राथमिक जमिनीतील ओलावा म्हणजेच काय, तुमच्या मुळापाशी किती पाणी आहे हे तुम्हाला इथे दिसतं. आता सरांचं तुम्ही बघू शकता की 37% पाणी दाखवत आहे आणि तो हिरव्या काट्यावरती आहे, म्हणजे त्यांचा वापसा कंडिशन सध्या मेंटेन आहे, यांना पाण्याची गरज नाही असं हे दाखवतंय. वापसा कंडिशन व्यवस्थित आहे, बरोबर. यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये 3 कलर दाखवतात. पहिला लाल कलर म्हणजे खूप जास्त कोरडं आहे. हिरव्या कलर मध्ये जर तो काटा असेल तर तुम्हाला असं लक्षात येतं की तिथे वापसा कंडिशन तुमच्या जमिनीचा जो आहे तो मेंटेन आहे. आणि पुढचा जर लाल कलर मध्ये काटा असेल तर तिथे अतिरिक्त पाणी झालं आहे असं त्याचा अर्थ होत असतो, बरोबर. आणि या मीटर बॉक्स वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, मीटर बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाता. आता आतमध्ये गेल्यानंतर काय दिसतं तुम्हाला की एकूण तुमचं जीडीडी काय आहे. इथे तुम्हाला इथे जीडीडी दिसतोय. आता जीडीडी म्हणजे काय की ग्रोईंग डिग्री डेज याला आपण म्हणतो, म्हणजे तुमचं पीक जे आहे, पिकात लावणीपासून तर शेवटपर्यंत जशी जशी त्याची ग्रोथ होत जाते तसं तसं ह्या जीडीडी वाढत जातो आणि त्या जीडीडी वरून तुमच्या पिकाची स्टेज ठरते, सध्या स्थिती काय हे ठरतं आणि त्याच्यावरूनच आपण तुम्हाला ऍडवायझरी प्रोव्हाइड करतो. आता इथे तुम्ही माझ्या सेन्सर्स मध्ये बघू शकता पुरेसा ओलावा, म्हणजे सरांचा वापसा कंडिशन मेंटेन आहे शेतामध्ये, यामुळे इथे पुरेसा ओलावा असं दाखवत आहे. आता इथे तुम्ही जर पुरेसा ओलावावरती क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या मातीच्या प्रकारानुसार कोरडं कधी असणार आहे, ओलावा कधी असणार आहे, जमिनीची क्षमता कधी असणार आहे, याच्या सगळ्या रेंजेस जे आहेत ते इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि या प्रत्येकाच्या शेताप्रमाणे मातीच्या नमुन्याप्रमाणे हे वेगवेगळे असणार आहेत आणि स्टेजनुसार सुद्धा ते डिफर करतात. तर त्यामुळे या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असणार आहेत किंवा काहींच्या सारख्याही राहू शकतात. तर यामध्ये आता पुरेसा ओलावा आहे, पाणी द्यायची गरज नाही, त्यामुळे त्यांना इरिगेशनचा अलर्ट आलेला नाहीये. पण इथे सध्या तुम्हाला हे जे स्क्रीनवरती दिसतंय इरिगेशन ऍडवायझरी, म्हणजे वॉटर रिक्वायरमेंट किती आहे सध्या, म्हणजे हा रिक्वायरमेंट जो दाखवतोय तुम्हाला, हा रिक्वायरमेंट याच्यासाठी दाखवतोय जर तुम्हाला तुमचा वापसा कंडिशन मेंटेन ठेवायचा असेल तर तुम्ही आता 25 मिनिटं मोटर चालवली पाहिजे, तेव्हा तुमचा वापसा कंडिशन जो आहे तो मेंटेन राहील. पण जर तुम्ही ही ऍडवायझरी फॉलो नाही केली, तुमचा काटा ऑटोमॅटिक लाल मध्ये येईल. लाल मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला पाण्याची गरज असेल आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला इरिगेशन ऍडवायझरी येणार की तुमच्या शेतामध्ये एवढ्या लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि एवढी मीटर ड्रीप चालवावी. आलं लक्षामध्ये यामध्ये? ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील तर तुम्ही इथे अधिक जाणून घ्यामध्ये जाऊन सुद्धा माहिती बघू शकता, वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती याची होईल आणि तुम्ही त्याचा उपयोग व्यवस्थितरित्या शेतावरती करसाल. एक मिनिट बघा, वॉटर रिक्वायर्ड फॉर 2.5 एकर्स इज 43,174. हे लिटर आहे का पुढचं? हा, लिटर मध्ये. ओके, लिटर. तर ते नमूद नव्हतं त्यामुळे ठीक आहे. त्यानंतर मातीचं तापमान आहे किती आहे. त्यानंतर तुमच्या हबला जो हब कनेक्ट केला आहे त्याचं तुम्हाला इथे तापमान दिसतं, म्हणजे तुमचं 5 किलोमीटरच्या आतलं तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे हे तुम्हाला दिसतं. पानांवरती ओलावा किती राहतो हे तुम्हाला कळतं. त्यानंतर पाऊस मागच्या 7 दिवसामध्ये 24 तासामध्ये किती पडला हे इथे लक्षात येतं. त्यानंतर खाली तुम्ही व्हीपीडी बघू शकता, व्हीपीडी आहे, पेपर प्रेशर डेफिसिट, हा एक अजून एक महत्वाचा घटक आहे. अधिक जाणून घ्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही माहिती बघू शकता. म्हणजे जर तुम्हाला शेतामध्ये सिंचन करायचं असेल किंवा फर्टिगेशन करायचं असेल तर ते फर्टिगेशनचा सल्ला हा देतं. म्हणजे आता जवळपास ही व्हॅल्यू जी आहे ही 1.5 ते 2.5 मध्ये असेल तर तुम्ही फर्टिगेशन करू शकता, खत देण्यासाठी योग्य वेळ आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याप्रमाणे मग आपण शेतामध्ये क्रिया करू शकतो. त्यानंतर पुढच्या 7 दिवसांचं पिकांचं बाष्पीभवनचा रेट इथं दिलेला आहे.
त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की तुमच्या एरियामध्ये ऊन किती पडत आहे आणि उन्हाची तीव्रता किती आहे. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा इथे तुम्हाला दिसतं, वारं किती वेगानं वाहत आहे, कुठल्या दिशेनं वाहत आहे, हवेचा दाब किती आहे. मग याप्रमाणे जर तुम्हाला शेतामध्ये फवारणी करायची असेल तर खाली तुम्हाला फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला दिला जातो. आता इथे सरळ सरळ लिहून आलंय की फवारणीसाठी योग्य वेळ नाही. जर तुमच्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी योग्य वेळ असेल तर तिथे लिहून येतं हिरव्या कलर मध्ये की फवारणी करू शकता. आणि जर पिवळ्या कलर मध्ये असेल तर सावधगिरीने फवारणी करा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही तुमच्या रिस्कवरती फवारणी करू शकता. तर यात इथे तुम्ही बघू शकता आता सध्या तर योग्य वेळ नाहीच आहे, पण पुढचे अंदाज पण इथे दिलेले आहेत. 3, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 तर सगळे लाल कलर मध्येच लिहिलं आहे की फवारणी करू नका म्हणून. आता याचं एकंदरीत काय करतो आपण की पर्जन्यमाप म्हणजे पडण्याची शक्यता आहे का, वाऱ्याची गती, दिशा या सगळ्यांचा अभ्यास करून आपण हा एक फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला देतो. हा एक अंदाज असल्यामुळे तो कधी पण बदलूही शकतो हवामानाच्या अंदाजानुसार. तर ह्या सगळ्या इथे गोष्टी आहेत. त्यानंतर जर सर्वात वरती आपण गेलो परत तर इथे तुम्हाला अंदाज दिसतो. माझ्या सेन्सरच्या बाजूला तुम्ही रोग आणि कीटक बघू शकता. तर इथे तुम्हाला काय दिसतं, रोग आणि कीटक मध्ये दैनंदिन जोखीम दिसते. जर तुमच्या शेतामध्ये काय झालं, आता इथे तुम्हाला काय दिसतं रोग आणि कीटक मध्ये, तर दैनंदिन जोखीम नमुने दर्शवित आहे, फवारणीपूर्वी सूचनेची प्रतीक्षा करा. म्हणजेच काय, जर तुम्ही इथे जर जाऊन बघू शकता की आज काय म्हणतंय त्या रोगाला येण्यासाठी पोषक वातावरण आहे किंवा नाही हे तुम्हाला इथे दाखवलं जातं. त्यामध्ये मध्यम जोखीम असेल, कमी जोखीम म्हणजे हिरवा कलर असतो आणि तीव्र जोखीम म्हणजे लाल कलर असतो. तर या सगळ्या गोष्टी इथे आहेत. पण इथे तुम्ही फक्त बघू शकता याच्यामध्ये आता पोकाबोइंग रोग आहे. तुम्ही याच्यावर जर ते क्लिक केलं, आता बऱ्याच जणांना माहित नसतं पोकाबोइंग रोग कसा दिसतो. मग तुम्ही इथे जाऊन इथे बघू शकता की या प्रकारे हा फोटो इथे तुम्हाला दिसतो. त्यानुसार तुम्ही बघू शकता की पोकाबोइंग रोग असा असू शकतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की पोकाबोइंग हा रोग कशा प्रकारे दिसतो. तर इथे एकंदरीत रोगाबद्दलची माहिती दिलेली आहे, ते दिसतात कसे याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर याप्रमाणे तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता शेतामध्ये. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला फवारणी कधी करायची आहे तिथं वरती दिलंय, दैनंदिन जोखीम नमुने दर्शवित आहेत, फवारणीपूर्वी सूचनेची प्रतीक्षा करा. जेव्हा तुम्हाला मेसेज येईल तेव्हाच तुम्हाला बघायचं की तो रोग आला किंवा नाही आणि मग त्यानुसार तुम्हाला ती फवारणी करायची आहे. इथे तुम्ही रोग वरती बघू शकता आणि खाली कीटक सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर जर तुम्ही वरती अंदाजामध्ये जर गेला, अंदाजामध्ये तुम्ही बघू शकता 24 तासाचा अंदाज इथे दाखवतोय तुम्हाला. 24 तासाच्या अंदाजामध्ये तुम्ही इथे बघू शकता तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण, पावसाची संभाव्यता. त्यानंतर 14 दिवसांचा एक अंदाज दिलेला जातो. यामध्ये आज उद्यामध्ये तुम्ही बघू शकता पाऊस पडण्याची शक्यता आहे का, आर्द्रता किती राहणार आहे, तापमान किती राहणार आहे, या सगळ्या गोष्टी. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जातात. वाऱ्याची गती किती असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघू शकता. तर याप्रमाणे जर तुम्हाला काही कार्य करायचे असतील शेतामध्ये तर 15 दिवसाचं नियोजन जे आहे ते तुम्ही पुढच्या 15 दिवसाचं नियोजन तुम्ही शेतामध्ये करू शकता. त्यानंतर परत एकदा आपण होम स्क्रीन वरती आल्यानंतर तुम्हाला एक खाली एक बॉक्स दिसतो क्रिया म्हणून. तर या क्रियामध्ये तुम्हाला सगळे मेसेज येतात. म्हणजे जे काही आपण जे तुम्हाला ऍडवायझरी प्रोव्हाइड करतो, म्हणजे पाण्याचे मेसेज असतील, रोग आणि किडीचे अलर्ट असतील किंवा पाऊस पडण्याचे अलर्ट असतील, हे सर्व मेसेज तुम्हाला याच्यामध्ये येतात. एकच मिनिट. आता सध्या लेटेस्टचा जो मेसेज आलेला आहे, 11 तारखेला पाऊस पडला आहे, हे ते तुम्हाला किती पाऊस पडला याची नोंद झालेली दिसते. त्यानंतर 11 तारखेला पोकाबोइंग या रोगाचा अलर्ट सरांना आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता पोकाबोइंग शेंडा कुजणे रोगाचा धोका आहे, पाहणी करून प्रतिबंधात्मक फवारणी करावी असं तिथे सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे बघणी करून तुम्ही फवारणी करू शकता. त्याचप्रमाणे रोगाचे अलर्ट जे आहेत ते तुम्हाला पिवळ्या कलर मध्ये दिसतात, रोग आणि किडीचे. त्याचप्रमाणे पावसाचे अलर्ट जे आहेत ते तुम्हाला निळ्या कलर मध्ये दिसतात. आणि त्यानंतर पाणी द्यायचं असेल तर पाण्याचे अलर्ट हे तुम्हाला हिरव्या कलर मध्ये दिसतात.
जसं की तुम्ही इथे बघू शकता, मुख्य मुळांच्या भागातील आर्द्रता 28.40% आहे. पण किती लिटर पाणी द्यायचं आणि किती मिनिटं ड्रीप चालवायची हे सुद्धा तुम्हाला इथे लिहून येतं. तर या प्रकारे सर्व गोष्टी तुम्हाला फसल ऍपच्या आतमध्ये तुम्हाला कृषक ऍपमध्ये बघायला भेटतात. तर यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी एकदा क्लिअर करतो परत एकदा, की तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथे पाण्याचं वापसा कंडिशन मेंटेन करायची, पाण्याचं नियोजन करायचंय. त्यासाठी तुम्हाला तुमचं जमिनीतील ओलावा मेंटेन करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला बघायचं आहे रोग आणि किडीचे अलर्ट, जे की आपण 8 दिवस आधीच अलर्ट देतो, त्यामुळे तुम्हाला ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर खतं द्यायची असेल तर खतं देण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे ते तुम्हाला कळतं. त्याचबरोबर जर तुम्हाला फवारणी करायची असेल शेतामध्ये तर फवारणीसाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे तुम्हाला लक्षात येतं. आणि त्याचबरोबर पुढच्या 14 दिवसांचा हवामानाचा अंदाज, त्यामुळे आपण शेतामध्ये व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट 15 दिवसाचं करू शकतो. यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. पाटील साहेब, यामध्ये कुणाला काही अडचण नसेल तर मग आपण पुढे जाऊयात का? ओके, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. आपण अंबिका मॅडम, हॅलो. हा कोण शेतकऱ्यांना कोणाला काही अडचण आहेत हा का? सर, बोला. प्लीज. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, त्यांचे काही प्रश्न असतील. आता बऱ्यापैकी आपण सर्व माहिती घेतलेलीच आहे आणि आधी सुद्धा सेशन मध्ये आपण सर्व माहिती कव्हर केली होती. तरी आता नकाशा संदर्भात असेल किंवा माझा ऊस मध्ये जे आपले सेन्सर आहे त्याची माहिती असेल किंवा कृषी कॅप मध्ये जर खतं मात्र असेल तर त्याची कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारू शकतात. पवार साहेब, युवराज पवार साहेब. मॅडम, मला वाटतं कोणाची शंका नाही आहेत काही. आपण पुढे जाऊया. हा सर. हम्म. हो, मग आता आपण हा सेशन मध्ये सर्व कव्हर केले. अजून कुठली माहिती अपेक्षित आहे का सर? नाही, आता आपण तिथे त्यासाठीच हे केलं होतं. हा. मग आपण कन्क्लूड करूया. हो, म्हणजे जर काही शेतकऱ्यांचे प्रश्न नसतील आणि तुम्हाला आधी पण म्हणजे शेतकऱ्यांना असं नाही की हा सेशन मध्येच विचारता येईल. आपला ग्रुप आहेत किंवा आपले सर्व कंपनीचे प्रतिनिधी आहेत किंवा आमची टीम आहे, त्यांना कधीही ते कॉल करू शकतात. त्यामुळं ते बरोबर. आता जरी काही शेतकरी उपस्थित नसले तरी सुद्धा आपण हा रेकॉर्डेड सेशन घेतलेला आहे. तर ह्याची लिंक पण आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या तुम्हाला पोस्ट करू, जेणेकरून शेतकऱ्यांच्या नसतील जे सेशनला उपस्थित राहू शकले नसतील ते पण ही माहिती घेऊ शकतील. घेऊ शकतील. बरोबर. हा. चालेल. ओके. हो सर. मग मॅडम, मी सोमेश्वर कारखान्याच्या वतीनं आणि आमच्या AI टीमच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचे कृषक टीम, फसल टीम, मॅप माय क्रॉप, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि वसुंधरा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपलं सहकार्य आम्हाला असंच कायम लाभत राहावं ही अपेक्षा करतो. धन्यवाद. हो सर, नक्कीच. मी आता म्हटल्याप्रमाणे आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करूच आणि आतापर्यंत केलं आणि इथनं पुढं पण 100% देऊच सर. कारण आपल्याला हा प्रकल्प तुमच्या माध्यमातूनच यशस्वी होण्यास मदत होणार आहे. तर सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे धन्यवाद. तसंच पाटील सर यांचे पण धन्यवाद. त्यांनी हा ऑनलाईन सेशन आयोजित
करण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि त्याच्या पद्धतीने आपण केलं. आणि कधीही सर इथनं पुढेही काही शेतकऱ्यांच्या शंका असतील तर आपण नक्कीच मार्गदर्शन करू. ओके, थँक्यू मॅडम. येस सर. सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि आजचा सेशन इथं संपला असं मी जाहीर करते. येस.